आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूया। पुणे पोर्श कार अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहामधून सुटका। 21 तारखेपासून 33 दिवस बाल सुधारगृहात असणाऱ्या अल्पवयीन आरोपीचा ताबा त्याच्या आत्याकडे। मुंबईत मराठी माणसांची लोकसंख्या कमी होते। नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची राज्य सरकारकडे मागणी। पत्राचाळीत कमिशन खाल्लं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का? अनिल परब यांच्या मागणीनंतर शेजाऱ्यांकडून समाचार। निवडणुका जवळ आल्यावरच ठाकरे गटाला मराठी माणूस आठवतो। अनिल परबांच्या मागणीवर संजय शिरसाट यांची टीका। निलेश लंकेंनी घेतली इंग्रजीमधून खासदारकीची शपथ। निवडणुकीच्या वेळीच ठरवलं, जेव्हा संसदेत जाईन तेव्हा पहिलं भाषण इंग्रजीतूनच करेन। सुजय विखे पाटलांच्या आव्हानाला निलेश लंकेंचं उत्तर। राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी देखील घेतली खासदारकीची शपथ। राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी दिली शपथ। हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना 2 वेळा शपथ घ्यावी लागली। पहिल्या शपथेवेळी बाळासाहेबांचं स्मरण केल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांना थांबवलंय आणि पुन्हा दिलेल्या स्वरूपातच शपथ घ्यायला लावली। राहुल गांधींनी घेतली खासदारकीची शपथ। 18व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेताना राहुल गांधींनी संविधानाची प्रत दाखवली। काँग्रेस विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 3 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णी आणि संध्या सव्वा लाखे यांची नावं चर्चेत।